नमस्कार मित्रांनो, आज खेळल्या जात असलेल्या कोलकाता विरुद्ध पंजाबच्या मॅचमध्ये प्रथम आज पंजाबने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। मात्र तो निर्णय काही चांगला आज झालेला असा वाटत नाही, कारण कोलकातातर्फे बॅटिंगसाठी आलेला पी सॉल्ट व सुनील नारायण या दोघांनाही आक्रमक रूप धारण केले आहे आणि ते दोघेही चौकार आणि षटकार मारत आहेत। त्या दोघांनी खेळत असताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये 75 रन बनवले होते। तर त्यानंतर सुनील नारायण मात्र काही थांबला नाही, त्याने 23 बॉलामध्ये आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा IPL करिअरमधले दुसरे अर्धशतक आहे आणि त्यामुळे हा 8 मॅचमध्ये 357 रन बनवून सुनील नारायण हा ऑरेंज कॅपच्या लीडर बोर्डमध्ये 2 नंबरवर आला आहे। मग दुसऱ्या बाजूला खेळत असलेला पी सॉल्ट ही काही ऐकत नव्हता, तर इकडे राहुल चहरच्या बॉलिंगवर जॉनी बेस्ट्रोच्या हाती हा सुनील नारायण खेळत असताना आऊट झाला। त्याने 32 बॉलामध्ये 71 रन बनवले आणि त्यासाठी त्याने 9 चौकार व 4 षटकार देखील मारले आणि तो आऊट झाला तेव्हा त्याच्यामध्ये आणि पी सॉल्टमध्ये 138 रनांची भागीदारी देखील झाली होती। मात्र त्यानंतर खेळत असलेला पी सॉल्ट हा आज काही ऐकत नव्हता, तोही चौकार आणि षटकार मारत होता। मात्र सुनील नारायण आऊट होण्याच्या अगोदर पी सॉल्टने देखील आपले 25 बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले होते आणि हे त्याच्या IPL करिअरमधले तिसरे अर्धशतक 2024 मधले आहे। मग त्यानंतर पी सॉल्ट हा पुढे खेळत होता, मात्र तो जास्त वेळ खेळू शकला नाही, कारण तो सॅम करनच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला। त्याने खेळत असताना 38 बॉलामध्ये 75 रन केले होते। तर इकडे खेळायला आलेला आंद्रे रसेल आज काही करू शकला नाही, तो जास्त ताबडतोब खेळण्याच्या नादात 12 बॉलमध्ये 24 रन बनवून अर्शदीपच्या बॉलिंगवर हर्षल पटेलच्या हाती कॅच आऊट झाला। त्याने खेळत असताना 2 चौकार व 2 षटकार देखील मारले। तर त्यानंतर खेळायला आलेला श्रेयस अय्यर मात्र काही आज ऐकत नव्हता, त्याने व्यंकटेश अय्यर बरोबर खेळत असताना मस्त पार्टनरशिप केली, मात्र त्याने जलद गतीने रन बनवताना 10 बॉलमध्ये 28 रन बनवले आणि तो अर्शदीपच्या बॉलिंगवर रबाडाच्या हाती कॅच आऊट झाला। त्याने खेळत असताना 1 चौकार व 3 षटकार देखील मारले। तर त्यानंतर खेळायला आलेला रिंकू सिंग मात्र आज काही जादू करू शकला नाही, कारण तो 5 रनांवरती हर्षल पटेलच्या बॉलिंगवर AR शर्माच्या हाती कॅच आऊट झाला, मात्र त्याने खेळताना 1 चौकार देखील मारला। तर त्यानंतर इकडे खेळत असलेला व्यंकटेश अय्यर आणि रमनदीप सिंग यांनी रन चालू ठेवले होते, मात्र व्यंकटेश अय्यर हा काही ऐकत नव्हता। त्याने 23 बॉलामध्ये 39 रन बनवले आणि त्यासाठी त्याने 3 चौकार व 2 षटकार देखील मारले। मात्र इकडे रमनदीप सिंग हा 6 रन बनवून नॉट आऊट राहिला, पण शेवटच्या बॉलवरती रन धावण्याच्या नादात हा व्यंकटेश अय्यर हा जितेश शर्माच्या हाती रनआउट झाला। मात्र आज पी सॉल्ट, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर व रसल यांच्या जोरावर आज कोलकाता टीमने सर्वाधिक 20 ओव्हरमध्ये 261 वर 6 विकेट असा स्कोर उभा केला आहे। तर इकडे पंजाबतर्फे बॉलिंग टाकत असताना सॅम करन, हर्षल पटेल व राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 विकेट, तर अर्शदीप सिंग याने 2 विकेट घेतले। तर आता पंजाब हे लक्ष्य कोणत्या प्रकारे प्राप्त करेल व आणि KKR यांना कशा प्रकारे अडवेल हे पाहणे रोमांचणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।